धैर्य, किती त्या मोबाईल मध्ये तोंड घालून बसलाय तुम्ही? हा, किती त्या डोळ्यांना त्रास द्याल? डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलंय. धरा, हे पटकन खाऊन घ्या बरं. हा, चल. आओ हिरा, हिरा, लवकर या इकडं. हा धैर्य, बोला. मी इथेच होते हो. सांगा ना मला काय हवंय, मी लगेच देते. आजपासनं माझं जे काही काम असेल ते तू करायची गरज नाहीये. सगळं काम हिरा करतील. त्यामुळं या रूम मध्ये परत यायची गरज नाहीये तुला आता. नाहीतर काय, मी इथे असताना उगाच दुसरं कोणाची गरज नाहीये आम्हाला. धैर्य, तुम्ही मला सांगा तुम्हाला काय हवंय, मी लगेच आणून देते. तुम्हाला ते भरवायचंय का? मी भरवते. हा, तुम्हाला. उठा आधी तुम्ही. उठा धैर्य. सॉरी. काय करता हिरा? सॉरी सॉरी सॉरी. मी ना ही उशी इकडे ठेवते. तुम्ही ना हे असे इकडून. हिरा 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 हिरा, असू द्या असू द्या. इकडून माग हा, मी उठतो. हा माग. ओके, हे पकडू का? हळू धैर्य, सावकाश. हळू. सावकाश सावकाश. सॉरी. काय करताय हिरा? सॉरी, लागलं का? सॉरी धैर्य. सॉरी. हे घ्या. काय झालं? काय करताय हिरा? तोंड भाजलं की माझं. सॉरी, माझ्या लक्षातच आलं नाही धैर्य. हे गरम आहे का? हे गरमच असणार. सॉरी धैर्य, चुकलं माझं. खूप वाजतंय का तुम्हाला? खूप वाजतंय. सॉरी. काय करताय तुम्ही? सॉरी. हा ठीक आहे, बरोबर. आता हिरा, काय कर, डोक्यावर पडलाय का तुम्ही? सॉरी धैर्य. सॉरी धैर्य. भाजलं? नाही, ठीक आहे. दे इकडे.
आण इकडे. मला कळलंय आता कसं भरवायचं ते. मी भरवते त्यांना. दे इकडे. इथं काय मी क्लासेस घ्यायला नाही बसली. माझ्या नवऱ्याला कुणाकडून त्रास होऊ नये म्हणून त्यांना भरवते. डोकं असेल तर कळेल ना तुला. अगं नुसतं बायको आहे असं म्हणणं आणि खरंच बायको असणं याच्यात फरक आहे. कळलं? त्यामुळे ना माझी ही जागा कुणी घेऊ शकतं ना नात्यानं त्यांची कुणी बायको होऊ शकतं. तुझ्या माहितीसाठी सांगते, माझं त्यांच्यावर प्रेम तर आहेच, पण मीच त्यांची हक्काची बायको आहे. मीच धैर्याची हक्काची बायको आहे, मीच धैर्याची हक्काची बायको म्हणून मिरवत असते. आता त्याच हक्काची तिला किंमत मोजावी लागणार आहे. तिचं असं काही तोंड काळं करते ना की तिला स्वतःला आरशात बघायला सुद्धा लाज वाटेल. आणि राहिला प्रश्न धैर्याचा, तर धैर्य समोर येण्याची ती हिम्मतच नाही करणार. एक मिनिट. पुढं तोंड पुसून द्यायची गरज नाहीये. तेवढं माझं मी करू शकतोय. जरा काय करतेस हे? अहो शर्ट बघा किती खराब झालाय. असंच थोडे झोपणार आहात. शर्ट चेंज करा. एक मिनिट. सावकाश.
असं कसं झालं? कुठं आहेत म्हणायची कागद ही? असं कुठे असतं कागदपत्रांना पाय फुटले म्हणायचं का काय? ये नाही हो. अरे आहे कुठे ती? अहो भाऊ काय करायला लागलाय? कशाला करायला हो पसारा? भाऊ भाऊ तू तू अजय लांब हो. तू अजिबात जवळ येऊ नको. मला करू दे, काम करू दे. माझं ठरलेलं आहे. अहो काय ठरलंय? हे जमिनीची कागदपत्र शोधतोय. या जमिनी मी सावीला देणार आहे. धैर्याला त्याची गरज आहे. हा, त्याची कागदपत्र शोधतोय मी. तुझं अजिबात मध्ये येऊ नकोस. मला त्रास देऊ नको. जा तू. अरे देवा, काय करायचं या भाऊंचं? सगळ्या बेडरूम वर पसारा करून ठेवला याने. बाजूला बाजूला तिकडे वा, इकडे वा म्हटलं ना पहिला. ए, या गोष्टीला काही अर्थ नाही. तिला सांग मला कपाटात माझी वस्तू शोधायची. कागदपत्र आणो. अरे ही हिशोबात नसलेली रक्कम भाऊराव नायकाच्या घरात काय करते? कुठून आली ही रक्कम? हा, बस. लगेच झोपू नका. तुम्ही आत्ताच खाल्ले. मी तुमची औषधं घेऊन येते. हे सावी, माझी बायको नाहीयेस तू. त्यामुळं हा बायकोचा हक्क दाखवणं बंद कर आता. अच्छा, आता मला कळलं. तुम्हाला माझ्या तोंडून ते वाक्य ऐकायला सारखं सारखं आवडतं ना? आता तुम्हाला आवडतंय ना? मग परत एकदा म्हणते. धैर्य, मी तुमची बायको आहे. मग आता बायको आहे म्हटल्यावर हक्क तर गाजवणार ना? मग माझा नवरा किती चिडलेला असू दे, नाहीतर रुसलेला असू दे, तुम्ही किती पण नाही म्हणा, पण आपल्या जन्माच्या गाठी जुळलेल्याच आहेत. आहो, तुमची औषधं घेऊन आली. अरे वा भाऊ, हा तुम्हाला बाकीचं काय आठवत नाही, पण फार वेळ लागलं तरी धैर्य मुजुमदारच्या नावावर जमिनी करायचं एवढं पण तुमच्या लक्षात राहिलं. अहो काय करायचंय भाऊंचं? घरात खोटी कवडे नाही आणि हे म्हणतात तर माझ्या कपाटात पैसे आहेत म्हणून. हा नाही झालंय भाऊंचं, नाही फार कामच झालंय बघा. अहो ज्यांच्या नावावर जमिनी करून हेसने वेळ लागलाय ना, अजून पण हेसने त्यांचाच पुळकाय. ओ भाऊ भाऊ, इकडे 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 माझ्याकडे बघा. हे बघा, तुमची लाडकी नात एक नाही सावी, हा तिचा संसार एक नाही फक्त नावापुरता आहे, समजलं? एक सही केली ना, मोडला त्यांचा संसार म्हणून समजा. बघा, द्या जरा डोक्याला ताण. आठवतंय का त्यासनी सासरच्या माणसानं घरात हकलून काढलं होतं? इथं माहेरात येऊन राहिल्या त्या. आठवतंय तुम्हाला? हा बघा, जरा द्या डोक्याला ताण. तो धैर्य मुजुमदार तुमच्या शाळेवर बुलडोजर घेऊन आलता. बुलडोजर आठवतंय का काही? हा आठवतंय का? तुमच्या नातीला टाकलंय सासरच्या माणसांनी. गप कशाला बसायचं? हा गप कशाला बसायचं? तुमच्या नातीनं अब्रू काढले, आपले अब्रू. लय वाईट वेळ आणले ह्या घरावरती. आणि तो धैर्य मुजुमदार त्यांना फसवलंय. त्यासनी तुम्हाला फसवलंय. तुमच्या जमिनी लुबाडल्यात त्यांनी. दिप्या तोंड बंद ठेव तुझा. धैर्याने कोणाला फसवलेलं नाही. ते फसवे नाहीयेत. चांगला माणूस आहे तो. माझी सावी सुखात आहे. ओ भाऊ, बास करा. तुमच्या म्हणण्यानं काय होत नसतंय, समजलं?
धैर्य फसवे हाय त्यांनी तुमच्या नातीचं आयुष्य बर्बाद केले. अहो केलेलं नाही, झालंय बर्बाद. समजा दीपे, बर्बाद. बस बस कर आता. तुम्ही मलाच बस करायला सांगा. दीपा खरंच बाज झालं. भाऊ चला तुम्ही बाहेर या तुम्ही. हा या या. हे खोटं बोलतीये. नाही माझी चावी चुकत आहे. धैर्य चांगला माणूस आहे. अरे हिला समजून सांगा कोणीतरी खोटं बोलतेय ती. वय चला तुम्ही या बाहेर. बरोबर माझे आहे. कागदपत्र सुद्धा तिच्या कपाटात आहेत. याला काय अर्थ नाही हा, सांगून ठेवतो मी तुम्हाला. दिप्या अगं असं काय वागायला लागल्यास? हात टेकले बाई तुझ्या समोर. या जन्मात तरी तू सुधारायची नाहीस. दिप्या एकदा बघ स्वतःकडं कशी वागायला लागल्या सगळं. बघायला कशाला पाहिजे? अहो ठरवून केलंय मी हे सगळं. ह्याच तर पेमेंट होतंय मला. चला हे सगळं बॉसला सांगायला पाहिजे. धैर्य बरं वाटतंय ना आता? धैर्य दूध पिऊन घ्या पटकन. मला हळदीचं दूध आवडत नाही. मी नाही घेणार, समजलं? समजलं. धर. मी काय सांगितलं ते ऐकायला आलं नाही का तुला? मला हळदीचं दूध आवडत नाही. धैर्य ही वेळ ना आवड निवड ठरवायची नाहीये, बरी व्हायची वेळ. आणि तुम्ही एकदा बरे झाला ना मग तुम्हाला पाहिजे ते सगळं करून खायला घालेल मी. हा धरा प्या पटकन. येस. अजिबात ग्लास खाली ठेवायचा नाही. असं काय करताय तुम्ही? हा अहो हळदीचं दूध येते. हळदीच्या दुधात किती रोग प्रतिकार शक्ती असते माहितीये तुम्हाला? आणि त्याच्यानंतर तुम्हाला अजून औषधं घ्यायची. पटकन प्या बघू. सगळं दूध संपवून टाका. आणि औषधं घेतली ना की एकदम झोपून जा. अजिबात फोनवर टाइमपास करत बसू नका. धरा बघ. धरा घ्या औषध. लहान बाळ नाहीये मी. मला कळतं औषधं कधी आणि कशी घ्यायची ती. धैर्य अहो मी देते. आणि इकडे बाकीची कामं बघ तू. मला मला तुझी होणारी चिडचिड, वैताग सगळं कळते धैर्य. पण मी खरं सांगते, तुला अशा अवस्थेत ना अजून नाही रे बघू शकत मी. माझ्यासाठी ना तू आता ठणठणीत बरं होणं जास्त गरजेचं आहे. आणि खरं सांगू, म्हणून मी हे सगळं करते. आलेच मी. बोल. हॅलो दामिनी मॅडम, काय जेवण बिवणं झालीत का नाहीत? नाही बाई, तुमच्याकडे काय स्पेशल मेनू असणार म्हणा.
फोन कशासाठी केलास ते बोल. हा हा सॉरी विसरलेच बरं का, मुद्द्यावर बोट ठेवायचं होतं. अहो मॅडम काय काम केलंय म्हणून सांगू मी. अगं स्पष्ट बोल ना काय ते. होय होय. अहो मॅडम तुम्ही सांगितलेलं काम एवढं भारी केलंय, एवढं भारी केलंय. त्या भाऊंना मी एवढं उचकवले ना, फार बिथरलेतच ते. शाबास, असंच खाल्लेल्या पैशांना जागायचं काय. अहो मॅडम ते तर तुम्ही करणारच हो. आता फक्त तुम्ही खायला घालत राहा म्हणजे झालं. ते आम्ही करतो, पण तू फक्त काम नीट कर म्हणजे झालं. कारण काम नीट झालं तरच सावीचा काटा काढता येईल आपल्याला. भाऊ भाऊ येतात. भाऊ दिसले काय कुठं? आत नाहीत? नाही. असतील इथंच बाहेर वगैरे असतील, मी बघतो. डोंट वरी. मी इथं बघते. भाऊ 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 ओ भाऊ, चला गोळ्या घ्यायच्यात. कुठे गेले? आई काय झालं? अगं ते भाऊ कुठं दिसना झाले. सापडले? नाही काय तुला दिसले बाहेर? नाही, बाहेर पण नाही. झालं. पार्ट 1 झाला होता, आता पार्ट 2 केलाय ह्यांनी. नाही मागच्या वेळी गेले होते की नाही, तेव्हा त्या धैर्य मुजुमदारला दवाखान्यात पार आडवं झोपवून आले होते. यावेळी काय करून येतात देवच जाणे. आई तू टेन्शन घेऊ नको. हे बघ, जास्त लांब गेले नसतील, मी बघतो त्यांना. हा बघू दे. सावी काय ग, आज जरा जास्तच लाड नाही होतात का भाऊजींचे? हा काय आता काय बनवते स्पेशल? हा सावे सावे सावी बाळ, सावू सावी कुठं आहेस? भाऊ आत्ता इथं अचानक इथं कसं काय आले भाऊ? भाऊ तुम्ही इथं? हे बघ की, हे काम राहिलं होतं ते करायला आलोय. कसलं काम? बघ तरी, जमिनीची कागदपत्र आहेत. धैर्यांच्या नावावर जमिनी करायच्यात ना आपल्याला. त्यांच्या शाळेचं काम आहे ना, पण त्यांना भेटणं गरजेचं आहे. कुठे धैर्य, मला भेटायचंय त्यांना. धैर्य, धैर्यराव, अहो धैर्य कुठं आहे तुम्ही? भाऊ जर धैर्य समोर गेले तर परत त्यांना ऍक्सिडेंटचं सगळं आठवण. नाही नको, भाऊना उगाच त्रास व्हायचा. अहो धैर्यराव कुठं आहेस तुम्ही? धैर्य भाऊ भाऊ मी काय म्हणते, तुम्ही बसा ना आधी. चला बसा बस. या या. ही लय महत्वाचं काम आहे. हा मी, तुम्ही आधी बसून घ्या इथं. हे बघ की, जमिनीची कागदपत्र आहेत, द्यायचे आहेत हा धैर्यरावला. धैर्य आहेत, वरती आराम करतायत ते. वहिनी जरा पाणी आणाल का? हे कसं आहे, आल्यासारखी पटकन काम उरकून घेता येईल ना. येतील ना येतील. भाऊ तुम्ही एकटेच आलात? घरी माहितीये ना तुम्ही इथं आलाय ते? म्हणजे काय, त्याशिवाय कसं एक कागदपत्र घेऊन आलो ना घरून.
हॅलो. सावे, अगं भाऊ परत कुठं दिसणं झाले. मला तर लय टेन्शन आलंय. केतन गेलाय त्यांना हुडकायला, पण मी आई आई हे बघ, शांत होतो. भाऊ आहे तिथं. आहेत म्हणजे? अगं म्हणजे भाऊ माझ्याकडे आले. तू फक्त दादाला पटकन पाठव इकडे त्यांना घ्यायला. अगं पण भाऊ तिकडं कशा पायी आलेत? ते त्यांना धैर्यांशी काहीतरी बोलायचंय त्याच्यासाठी. अरे देवा. पण ऐक ना, मी काय म्हणते, तू टेन्शन घेऊ नकोस. ते इथं व्यवस्थित आहे. अजून कोणी आलं नाहीये, त्यांना बघितलेलं नाही. उगाच कोणी आलं त्यांना काही बोलले तर मला नाही आवडायचं ते. त्यापेक्षा तू पटकन दादाला पाठव. वय वय, मी सांगते केतनला. हा हा, तू नको काळजी करू. सावे, हे बघ, परत एकदा सगळं तपासून झालेलं आहे. चल धैर्यरावांना देऊन टाकूयात. वाट बघत असाल ते. हे म्हातारं खरंच खुळ झालंय. मला भेटणं लय गरजेचं आहे त्यांना. भाऊ तुम्ही या आधी. बसा बरं इथं. अगं पण मी दामिनीबाई, हे जमिनीचे कागदपत्र धैर्यरावांना द्यायला आलोय. दामिनी मॅडम, ते मला काही ऐकायचं नाहीये. हे जी काय नाटकं चाललेत ना, हे लवकर संपव. आणि या म्हाताऱ्याला इकडनं हकलवून दे. हे असं काऊन बोलायला दामिनीबाई? तुम्ही बसा आधी भाऊ. बसा बसा ना. मी सांगते. बसा बस. जी आई, काय झालं? अशी का निघून आलीस? अगं कसला तावडीत सापडलेला तो म्हातारा. मी तर ना भास्कर, एखादी मोठी शिकार करायची असेल ना, तेव्हा असा वेळ वाया घालवायचा नसतो. हे कधी कळणार आहे तुला? हे बघ, आपण जो प्लॅन केलाय तो सुरू करायची वेळ आलेली आहे. हीच उत्तम संधी आहे. म्हणून म्हणते, हे असल्या छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देणं सोडून दे आता. हॅलो, शिकार जाळ्यात फसतीये, त्यामुळे आपल्या कामाला सुरुवात कर. आई, अंगद नावाचा एक का काढतेस? हीच ती वेळ. सावे, किती वेळ बसून ठेवणार आहेस मला इथं तू? अरे लय महत्वाचं काम आहे. कागदपत्र धैर्यरावांना द्यायलाच पाहिजेत. मी नाही थांबणार. भाऊ भाऊ माझं ऐका ना. भाऊ मी काय म्हणते की धैर्य येतच असतील. तुम्ही बसा बरं. या 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 आधी बसा इथं. धैर्य येतच असतील. तुम्ही जरा बसा. सावे, दादा दादा, अरे काय म्हणतात डॉक्टर? जी औषधं बदलून दिली होती त्याचा काहीच फरक पडत नाहीये का? नाही सावे, काहीच फरक नाही पडत आहे. मग आता काय करायचं?
खरं तर डॉक्टरांनी सांगितले की गरज लागली तर त्यांचं ऑपरेशन करावं लागणार आहे. गरज लागली तर त्यांना ऍडमिट पण करायला लागेल. तरच ते बरे होऊ शकतात. आणि आता हॉस्पिटल म्हणल्यानंतर किती खर्च असतोय हे तुला काही नव्यानं सांगायला नको. त्यात माझी अशी फाटकी अवस्था आहे. खरं सांगायचं तर सावे काय करू काय कळण झालंय मला आता. दादा हे बघ, भाऊ काही तुझी एकट्याची जबाबदारी नाहीये. भाऊंचं सगळं बघणं माझं पण कर्तव्य आहे. तू नको टेन्शन घेऊ. आपण ना भाऊंची सगळी ट्रीटमेंट करू. मी करेल काहीतरी. अगं सावे पण आपण काय करणार आहे. येत्या अरे मला इथं कशा पायी घेऊन आलायस बाबा. मी काय करतो इथं. बघितलंस गेला महिनाभरी असंच सुरू आहे फक्त. काय करणार आहे आपण. येत्या मला कशा पायी घेऊन आलायस इथं. 1 मिनिट सुद्धा मी इथं थांबणार नाही आता. होय मला तर ह्या पोरीचं तोंड सुद्धा बघायचं नाही आता. होय होय भाऊ भाऊ शांत व्हाल. भाऊ तुम्ही शांत व्हा. चल लवकर. हो हो जाऊया जाऊया आपण. दादा तू भाऊंना घरी घेऊन, आणि तू टेन्शन घेऊ नको. मी बघते काय करायचं ते. तू आधी यांना घरी घेऊन जा. ठीक आहे तू काळजी घे. आधी घरी चल आपल्या. भाऊ होय अहो भाऊ हळू हळू. सावी सावी वहिनी मला भाऊंचं लय टेन्शन येतंय हो. जसे जसे दिवस चालले तसे तसे त्यांची तब्येत अजूनच खराब होत चालली. आधीच एवढा खर्च झालाय, आता काय करू मला काही कळतच नाहीये. सावी ऐक ना, तू रडू नको. बर शांत हो. मला काय वाटतं माहिती, तू एकदा भाऊजींशी बोलावस. हा ग म्हणजे बघ ना, त्यांनीच भाऊंचा जीव वाचवला की नाही आता, तेच आपली मदत करतील.